आणि पक्षानं आपलं काम बघून हे उद्या कोणत्याही परिस्थितीत आपल्याला एखादं पद भेटेल किंवा आपण एखाद्या कोणत्या जर मोठ्या पदावर जाऊ, त्या कोणत्याही याची अपेक्षा न बाळगता आपण त्या ओघात आपण काम करत गेलो. लोकांच्यात आपला संपर्क वाढला, लोकांनी आपल्या कामाची वाहवा केली. त्यातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल काही जर चांगल्या गोष्टी दिसल्या, त्यामुळं मला त्यांनी भविष्यात मला त्यांनी पाठबळ देत गेली. लोकांना वाटतं की ते संपलंय, पण ज्या वेळेला त्याला एक 10 दिवसात पाणी दिलं जातं आणि 10 दिवसानंतर 15व्या दिवशी त्या जमिनीमधून जे ऊसाचं बेणं बाहेर येतं, ते आत्ताची काँग्रेस आहे. मी असं का बोलतोय की आज लोकांना सर्वांना असं वाटतं की काँग्रेस संपलंय, पण नाही, काँग्रेस आतून नवीन रूप घेते. लोकांना बरोबर घ्यायचं, खांद्यावर हात ठेवायचा आणि पाठीत खंजीर खुपसायचं, हे त्या प्रभागातील आमच्या सहकार्याने आमच्या बाबतीत केलं. आमच्याच बाबतीत नाही, आमच्याबरोबर जे त्यांच्या पक्षाचे जे होते, म्हणजे राष्ट्रवादी चिन्हावर जे उभारले होते, त्यांच्याही बाबतीत अशाच प्रकारच्या गोष्टी आरोप करताय तुम्ही. जे सत्य आहे ते सत्य आहे. देवानं माझी छाती 56 इंच दिलेली नाही आहे, माझी पाठ 56 इंच दिली आहे. त्यामुळे देवानं किती विचारपूर्वक माझी पाठ एवढी दिलेली मोठी आहे. माझ्या पाठीत किती खंजीर खुपसला तर तो आज जात नाही साहेब. त्यामुळे माझ्याबरोबर हे विश्वासघात करणारे करत राहतील, पण मला एक माहिती आहे की आपण आपलं काम करत राहील. दुसऱ्या दिवशी पाणी अशा प्रमाणात वाढलं की त्यांना काहीही निर्णय घेता आला नाही. तर त्या व्यक्तीचा फोन मला आलेला होता आणि मी एनडीआरएफच्या टीम बरोबर त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या लोकांना मी नावीतून बाहेर काढलं साहेब. कुठेही हे स्टँडिंग नगरसेवक आम्हाला दिसले नाही, ते महिनाभर बाहेरच पडले नाही. ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की बाबा आता बाहेर पडायला पाहिजे, पण ते तेवढंच थोडक्यापुरतं यायचे आणि जायचे. शक्यतो करून ते बाहेर येतच नव्हते. गर्दीच्या ठिकाणी तर येतच नव्हते. गर्दी बघितली की ते गर्दीला पाठ दाखवून निघून जायचे. मग जर तुम्ही 15 वर्ष तुम्ही निवडून येताय, तर 15 वर्ष येऊन सुद्धा तुम्ही जर हे काम करत नसाल, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही की तुम्ही परत इलेक्शनला निवडणुकीला तुम्ही लोकांच्या समोर जावं. प्रशासन आणि त्यांच्यामध्ये एक दुवा म्हणून मला काम करायला मला चांगलं आवडेल. कारण का, तो जो रस्ता मोठा झाला तर तो तसाच रस्ता हा कुपवाडलाही देखील जातो, माधवनगरला देखील जातो आणि तासगावला देखील जातो. काही लोकांची तिथं घरे येतात, पण त्या लोकांच्या कोणत्याही घराला बाधा न करता रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून महापालिकेला भाडे तत्वावर रेल्वे प्रशासनाची जागा भाड्यानं घेऊन तो रस्ता करावा, असं एक माझं विजन आहे. आणि ते मी केल्याशिवाय शांत बसणार नाही. नगरसेवक असो किंवा नसो, मी त्या गोष्टीसाठी पूर्णपणे वेळ देतो. नगरसेवक झाल्यानंतर खारीपेक्षा हत्तीचा वाटा घ्यायला सुद्धा मला आनंदानं घ्यावं असं मला वाटतं. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या माझा प्रभाग माझं विजन ह्या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उठलाय. नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडून त्याचा निकालही आलाय आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचं धुमशान सुरू झालंय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रात आलेलो आहोत आणि येथील काही उमेदवारांसोबत आपण हितगुज साधतोय, संवाद साधतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून यासोबतच सांगली शहर काँग्रेस मध्ये सरचिटणीस म्हणून काम करत असलेले व प्रभाग क्रमांक 8 मधून ज्यांनी मागच्या महानगरपालिकेच्या वेळेला देखील निवडणूक लढवली आणि अगदी निसटता काठावरचा त्यांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहतायत, तर असे रवींद्र खराडे साहेब यांच्यासोबत आज आपण हितगुज साधणार आहोत. त्यांनी केलेली कामं असतील आणि भविष्यातील त्यांच्या विजन असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. रवी भाऊ, तुमचं स्पेशल गोष्ट मध्ये मनापासून स्वागत. तुमचा जसा स्वभाव आहे अगदी त्याच प्रकारे मन मोकळ्या पद्धतीने, अगदी मन ढाकळ्या पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हाल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि माझा पहिलाच प्रश्न असा आहे की मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही ह्या प्रभागात काम करतायत, ह्या शहरात काम करताय. नेमकी आतापर्यंत कशा प्रकारे तुम्ही कामं केली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून? मुळात मी पूर्वी राहण्यासाठी सांगलीमध्ये होतो. बर. आपल्या राम मंदिर चौकात मी राहायला होतो आणि तिथूनच काँग्रेस कमिटी ही जवळच्या अंतरावर असल्यामुळे माझं लहानपणच बालपणच त्या काँग्रेस कमिटीच्या दारात झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या वेळेपासून माझ्या बरोबर काँग्रेसची ही नाळ जुळली आहे.
काँग्रेसचे सगळे चढ उतार मी आजपर्यंत बघितलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की आपण काँग्रेस बरोबरच राहावं. त्यामुळे मी काँग्रेस बरोबरच आतापर्यंत काम केलेलं आहे. पक्षानं मी काम करो नाही करो, पण मला जी एक ओढ होती की आपण या पक्षाबरोबर राहणं गरजेचं आहे, तर मी त्या पक्षाबरोबर शेवटपर्यंत राहणार हे एक मनात ध्येय ठेवून आपण आजपर्यंत त्या पक्षाबरोबर आहे. आणि पक्षानं आपलं काम बघून हे उद्या कोणत्याही परिस्थितीत आपल्याला एखादं पद भेटेल किंवा आपण एखाद्या कोणत्या जर मोठ्या पदावर जाऊ, ह्या कोणत्याही याची अपेक्षा न बाळगता आपण त्या ओघात आपण काम करत गेलो. लोकांच्यात आपला संपर्क वाढला, लोकांनी आपल्या कामाची वाहवा केली. त्यातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माझ्याबद्दल काही तर चांगल्या गोष्टी दिसल्या, त्यामुळे मला त्यांनी भविष्यात मला त्यांनी पाठबळ देत गेले. अशा पद्धतीचा माझा एक थोडा कार्यकाळ होता. कदम साहेबांच्या माननीय स्वर्गीय कदम साहेब यांच्या काळात मी शिक्षण मंडळ सदस्य पद भूषवलेलं आहे. कदम साहेबांनी माझ्यावर तो विश्वास जो टाकलेला होता, तो विश्वास मी पूर्णपणे त्यावेळेला मी सार्थक केलेला आहे. त्यांचा कोणताही शब्द आम्ही खाली पडून देत नव्हतो. का तर एक पक्षाचे वरिष्ठ नेते, शिवाय त्यांच्याबरोबर मदन भाऊ सुद्धा होते, त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. ते सुद्धा असं एक व्यक्तिमत्व असं होतं की भाऊ म्हणले की सगळे असे घाबरायचे, पण आम्हाला कधी असं वाटलं नाही. भाऊ म्हणजे भाऊ सारखंच होतं, भाऊ म्हणजे आपला मोठा भाऊ, अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याबरोबर वागत होतो. त्यामुळे आम्हाला साहेबांचं नाव घेतलं, स्वर्गीय मदन भाऊंचं नाव घेतलं. त्यांच्या पश्चात मदन भाऊंच्या आणि साहेबांच्या पश्चात कदाचित ही पहिली निवडणूक महानगरपालिकेची होते, तर कुठे पोकळी जाणवते? माननीय आत्ताचे आमदार विश्वजित साहेब कदम यांनी आम्हाला कधीही कदम साहेबांची उणीव भासून दिली नाही. एक दुसरी गोष्ट, मदन भाऊंच्या पत्नी जयश्रीताई मदन भाऊ पाटील व मदन भाऊंचे भाऊ प्रतीकदादा पाटील व आत्ताचे अपक्ष खासदार विशालदादा पाटील यांनी आम्हाला कधी त्यांची उणीव भासूनच दिली नाही. जेणेकरून आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्हाला अडचण आली तर ते आम्हाला प्रत्येक गोष्टीत आम्हाला सहकार्य करायचे. आमच्या अडीअडचणी, आमच्या प्रभागातल्या अडीअडचणी असतील किंवा आपल्या सांगलीमधल्या अडीअडचणी असतील, या सगळ्या समजून घ्यायची आणि त्याच्यावर ते मार्ग काढण्यासाठी आम्हाला ते फार मदत करायची. आणि त्यांना ही सगळी टीम आमच्या बरोबर असल्यामुळं आम्हाला कधी कदम साहेबांची आणि मदन भाऊची उणीव जाणवली नाही. उणीव भासली नाही म्हणताय तुम्ही, परंतु आता काँग्रेस पक्षासमोर अनेक आव्हान आहेत, अनेक अडचण आहे. भाजप सारखा अजस्त्र यंत्रणा असलेला पक्ष समोर आहे. गत वेळेस देखील त्यांची सत्ता या ठिकाणी होते, तरी पण काँग्रेस पक्षातूनच, म्हणजे आता अशी परिस्थिती, अनेक नेते सोडून चाललेत, अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाला सोडून चाललेत, तरी पण काँग्रेस पक्षातूनच निवडणूक लढवावी असं का वाटते तुम्हाला? साहेब, सांगायची गोष्ट अशी की मी मुळात शेतकरी आहे. माझी शेती आहे आणि मी शेतात काम केलेला माणूस आहे. मला माहित आहे की ज्या वेळेला आपण ऊस लावतो, लागण ज्या वेळेला आपण काढतो, त्यानंतर जो जमिनीमध्ये राहिलेला ऊस असतो त्याला कुदळीनं, म्हणजे तो खोरं असतं, त्या खोऱ्यानं त्याला तोडलं जातं आणि पेटवलं जातं. ते पेटवल्यानंतर लोकांना वाटतं की ते संपलंय, पण ज्या वेळेला त्याला एक 10 दिवसात पाणी दिलं जातं आणि 10 दिवसानंतर 15व्या दिवशी त्या जमिनीमधून जे ऊसाचं बेणं बाहेर येतं, ते आत्ताची काँग्रेस आहे. मी असं का बोलतोय की आज लोकांना, सर्वांना असं वाटतं की काँग्रेस संपलंय, पण नाही, काँग्रेस आतून नवीन रूप घेते. हे जे पक्षाला सोडून जात आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत. नेते लोकांच्या बरोबर जे गद्दारी करतायत ते स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत, पक्षासाठी नाही करत. स्वतःची घरं भरण्यासाठी हे लोक पक्षाला सोडून जात आहेत. ह्यातूनच नवीन तरुणांना, होतकरू तरुणांना, कार्यक्षम तरुणांना संधी मिळणार आहे आणि जनता ही या अशा होतकरू तरुणांच्या बरोबर कायमस्वरूपी राहणार आहे. त्यामुळं मी काँग्रेस बरोबर आहे, काँग्रेस बरोबरच राहणार. 2018ची तुम्ही निवडणूक लढवली महानगरपालिकेची, अगदी काठावरचा तुमचा पराभव झाला. त्यावेळेला काय परिस्थिती होती, की म्हणजे कसं काय तुम्ही, म्हणजे कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे गेलेला? एक तर माननीय मदन भाऊ पाटील यांचं तुर्तच निधन झालेलं होतं त्या काळात.
आणि त्याच्यानंतर जी धुरा होती ती विश्वजित कदम साहेबांच्यावर होती आणि अशातच राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांची आघाडी झाली आणि आघाडीमधून माझ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीची ताकद थोडी जास्त झालेली होती कारण की आपला पूर्वी तिथं नगरसेवक नव्हता. पण हा मूळचा जो प्रभाग आहे तो कदम साहेब आणि स्वर्गीय मदन भाऊ पाटील शिवाय वसंतदादा पाटील ह्या सर्वांना मानणारा हा एक आमचा प्रभाग होता. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही पूर्वी ज्या वेळेला एकत्र असताना हे सगळे एकच होते. हे ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळी झाली त्यावेळेला प्रभागात असा दुधाभाव निर्माण करण्यात आला की आता काँग्रेस संपलेली आहे आणि त्यामुळं हे आत्ताचे जे स्टँडिंग नगरसेवक आहेत ते त्यावेळेला त्या गोष्टीचा फायदा घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले होते. पण आता 2018 मध्ये आम्हाला त्यांना बरोबर घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नव्हतं. वरिष्ठ लोकांनी तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आम्ही मान्य केलं आणि आम्ही त्यांच्या बरोबरच आम्ही उभारून निवडणूक लढवली. पण कालांतरानं असं झालं की त्या निवडणुकीमध्ये आम्हाला असा अनुभव आला लोकांना बरोबर घ्यायचं, खांद्यावर हात ठेवायचा आणि पाठीत खंजीर खुपसायचं हे त्या प्रभागातील आमच्या सहकार्याने आमच्या बाबतीत केलं. आमच्याच बाबतीत नाही, आमच्या बरोबर जे त्यांच्या पक्षाचे जे होते म्हणजे राष्ट्रवादी चिन्हावर जे उभारले होते त्यांच्याही बाबतीत अशाच प्रकारच्या गोष्टी आरोप करताय तुम्ही. जे सत्य आहे ते सत्य आहे. हे काय मी पूर्ण प्रभागाला माहित आहे, हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, पूर्ण प्रभागाला माहित आहे. स्टँडिंग जे नगरसेवक हो माझा विष्णू माने जे नगरसेवक झाले त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय. साहेब जे सत्य आहे ते सत्य आहे. बर सत्य असं नाही की मी काय माझ्या मनातील गोष्टी बोलतोय. जे आता तुम्ही प्रभागात फिरल्यानंतर लोकांची मतं जाणून घ्या. लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसतील. वाईट वाटलेल त्यावेळेला की आपण ज्यांच्या सोबत आपलं. साहेब आता कसं आहे, देवानं माझी छाती 56 इंच दिलेली नाहीये, माझी पाठ 56 इंच दिली आहे. त्यामुळे देवानं किती विचारपूर्वक माझी पाठ एवढी दिलेली मोठी आहे. माझ्या पाठीत किती खंजीर खुपसला तर तो आज जात नाही साहेब. त्यामुळे माझ्या बरोबर हे विश्वासघात करणारे करत राहतील. पण मला एक माहिती आहे की आपण आपलं काम करत राहायचं. तुम्ही म्हणताय आपण आपलं काम करत राहायचं, तर तुम्ही मागच्या बऱ्याच 15-20 वर्षांपासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये आहात. तर ह्या 15-20 वर्षात तुम्ही कशा प्रकारे ह्या प्रभागात असेल किंवा या शहरात कामं केलेत? साहेब असं मी कोणतेही काम ठरवून केलेलं नाही. म्हणजे आपल्याला हे काम करायचं आहे आणि आपण हे काम करायचं नाही. ज्या वेळेला मला जी परिस्थिती जाणवली त्या वेळेला मी त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या गोष्टी मला अवलंबून करता आल्या त्या सर्व मी केलेले. उदाहरणार्थ तुम्हाला 2019चा पूर आठवतो म्हणून साहेब. 2019च्या आधी सुद्धा 2005 ला एक पूर आलेला. त्यावेळेला सुद्धा ह्या महापुरामध्ये मी जे बचाव कार्य केलं म्हणजे माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी शक्य केल्या. काही माझा मित्र परिवार फार मोठा आहे, त्या लोकांना मी एकत्र केलं आणि त्या लोकांच्या मार्फत ज्या पूरग्रस्त भागामध्ये जी लोक खरोखरच त्यांना त्या गोष्टीची गरज होती. काही आता त्यावेळेला अचानक पाणी आल्यामुळं घरातलं सगळं जे त्यांचं संसार उपयोगी साहित्य होतं हे सगळं भिजलेलं होतं. त्यावेळेला आम्ही लोकांना चादर, चटई शिवाय जेवण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 2005 ला देखील दिलत्या आणि तीच परिस्थिती आम्हाला 2019 ला देखील आली. आणि 19 ला आल्यामुळं मी 2005 ला मी काम केलं तर मला माहित होते की काय करायचंय काय नाही. त्यामुळं मी 2005 ला न डगमगता म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी माझा नंबर हा रेडिओ FM ला दिलेला होता. तर त्यावेळेला तो सगळ्या पूर्ण सांगलीत जिथं जिथं पूरग्रस्त भाग आहे त्या भागातल्या लोकांचे फोन मला यायचे आणि ते फोन आल्यानंतर त्यांना त्या प्रत्येक गोष्टीचं मी म्हणजे एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणा किंवा एक सांगलीचा नागरिक म्हणून माझ्याकडनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला त्या पूर्ण केलेल्या आहेत. फुल ना फुलाची पाकळी. उदाहरणार्थ काय, मला एक असंच म्हणजे फोन आलेला होता. सारडा म्हणून होते तर ते हरिपूरच्या त्या काळ्या वाटेला
तिथं त्यांचा बंगला होता. हम्म. आणि रात्री महापालिकेचे कर्मचारी त्या भागात नावेतून येऊन फिरून गेलते की पाणी वाढणार आहे, तुम्ही इथून घरं सोडा. बरं. आणि त्या लोकांनी घरं सोडलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी पाणी अशा प्रमाणात वाढलं की त्यांना काहीही निर्णय घेता आला नाही. तर त्या व्यक्तीचा फोन मला आलेला होता आणि मी एनडीआरएफच्या टीम बरोबर त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या लोकांना मी नावेतून बाहेर काढलं साहेब. शिवाय हरिपूर गावाचा पूर्णपणे संपर्क हा सांगली बरोबर तुटलेला होता. हरिपूर गावात जी बाहेरच्या माझ्या मित्रमंडळीकडून असेल किंवा बाहेरच्या नेते मंडळींच्याकडून असेल किंवा बाहेरच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून असेल, जी मदत आम्हाला येत होती, पूर्ण महाराष्ट्राबरोबर आम्हाला मदत येत होती. तर त्या मदतीतून आम्ही सगळ्या मदत म्हणजे ज्या आमच्या हातात आहेत त्या सर्व मदत म्हणजे त्यांना अन्नधान्य असतील, बिस्किट असतील, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या हरिपूर गावात आम्ही पाठवलेल्या आहेत. म्हणजे आम्ही ते ट्रॅव्हलिंगचं काम हे स्वतः मीच करत होतो. कारण की माझ्याकडे ते एनडीआरएफ टीमची जी टीम होती त्यांच्याबरोबर माझं कोऑर्डिनेशन चांगलं झालेलं होतं. आणि ते लोक मला कुठेही म्हणजे तो एरिया मला तोंडपाठ आहे, त्यामुळे ते मला घेतल्याशिवाय जातच नव्हतं. त्याचं कारण असं की त्यांच्याकडे नाव जी होत्या त्या बलूनच्या नाव होत्या आणि प्रत्येक लोकांनी स्वतःच्या प्लॉटला कंपाऊंड घातलेलं होतं. तर जेणेकरून ती नाव कुठं तर डॅमेज होऊ नये म्हणून ते लोक माहितीसाठी मला बरोबर घेऊन जायचे. आणि मला पोहायला येतं, मी पुरात पोहलेला माणूस आहे, त्यामुळे मला काय त्या गोष्टीची भीती वाटत नव्हती आणि मी तिथं जात होतो. आणि तिथं म्हणजे कधी तुम्ही हरिपुरातल्या लोकांना विचारलं की खरंच रवी कराडेंनी तिथं काम केलंय का, तर कुठलाही व्यक्ती नाही म्हणून सांगणार नाही. त्या लोकांसाठी आपण केले ते काय, शेवटी आमचे काही रक्ताचं नातं नाही आहे, आपण एक सांगलीकर म्हणून आपण ते त्यांच्यासाठी केलेलं आहे. आणि असंच 2020 ला सुद्धा हे झालं. 2020 ला सुद्धा आपण हे केलं, सेम ह्या पद्धतीनं केलं. 2019 ची जी एनडीआरएफची टीम होती तीच टीम परत 2020 ला आली माझ्या बरोबर आणि परत मी त्यांच्याबरोबर ते काम केलं. त्याच्यानंतर आला आपला कोरोनामध्ये तर घरातून कोण बाहेर पडत नव्हतं. त्यावेळेला आम्हाला माननीय विशालदादा असतील, विश्वजित कदम साहेब असतील आणि आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतील, शहर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत आम्हाला सॅनिटायझर मिळाली. आणि त्यावेळेला एक सरकारनं असं दाखवलं की सॅनिटायझर तुम्ही वापरा आणि तुम्हाला तो कोरोना होणार नाही, हात सॅनिटायझरनं धुवा. तर आम्ही ते सॅनिटायझर पूर्ण म्हणजे माझ्या वार्ड नंबर 8 असेल किंवा पूर्ण सांगली असेल त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे आम्ही ते वाटण्याचा उपक्रम राबवला. म्हणजे आम्हाला हे सॅनिटायझर एवढं वाटलं नव्हतं की लोक एवढ्या पद्धतीनं ते घेतील, पण लोकांनी त्या गोष्टीचा पुरेपूर वापर केला आणि आम्ही सर्व लोकांच्या पर्यंत त्यावेळेला पोहोचलो. लोकांचा आम्हाला त्या गोष्टीसाठी चांगला प्रतिसाद झाला आम्हाला. त्याचबरोबर त्यावेळेला अशी एक परिस्थिती नवीन आली की पेशंट कोरोना ज्याला झालेला आहे तो दवाखान्यात ऍडमिट व्हायचा. दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टर त्याला सांगायचे की तुम्ही आता घरी जाऊ शकताय, पण तुम्हाला ऑक्सिजन मशीन हे लागणार. मग मी म्हणजे अशा 2-3 गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. ऑक्सिजन मशीनची कमतरता होती, ऑक्सिजनचा तुटवडा होता. आणि अशा काळात मग माझे एक मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या मित्रामार्फत, तो देशाच्या बाहेर राहतो, तर त्यांनी त्यांच्या मित्राच्या मार्फत मला एक 4 मशीन जे त्याला ऑक्सिजन मशीन म्हटलं जातं, तर असे एक 4 मशीन माझ्यासाठी त्यांनी पाठवली ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये. आणि ते जे मशीन आहेत ते मशीन मी माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी वापरली. त्या एका मशीनची किंमत सर्वसाधारण एक 35 ते 40 हजार रुपये किंमत आहे. ते अजूनही मशीन माझ्याकडे आहेत आणि अजूनही ते 4ही मशीन चालू स्थितीत आहेत. आणि ते मी आता सुद्धा मला जर कोणाचा फोन आला तर मी त्या लोकांना ते देत असतो. हे काम साहेब त्या काळात भल्यांना जमलं नाही. त्यावेळेला आपण त्या कोरोनाची भीती न बाळगता आपण प्रत्येक लोकांच्या घरात जाऊन त्या लोकांना आपण लागेल ती मदत आपण केलेली आहे. तो मला सांगा, तुम्ही आता इथले जे विद्यमान नगरसेवक आहेत ते मागच्या अनेक 2-3 टर्म पासून या ठिकाणी नगरसेवक आहेत, तर तुम्हाला असं वाटतंय का की त्यांनी ह्या प्रभागाला न्याय दिलाय किंवा येथील लोकांच्या समस्या सोडवल्यात? साहेब
15 वर्ष ते नगरसेवक आहेत. बर. साहजिकच माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव फार मोठा आहे. ते आता त्यांना कार्य सम्राट म्हणून असं ओळखलं जाते. बर. मला त्यांना एक छोटासा प्रश्न आहे. ह्या 15 वर्षात तुम्ही असा काय विकास केला जनतेचा? नगरसेवक म्हणजे तुम्ही ह्या प्रभागाचे एक पालक तत्व आहे. म्हणजे ह्या ह्या वार्डामध्ये, एखाद्या वार्डामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून जाता तर त्या पूर्ण प्रभागाची जबाबदारी ही तुमची असते. तुम्ही त्या प्रभागामध्ये ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला तुम्ही कुठं होता साहेब? ठीक आहे, तुम्ही कुठं तर अन्नदान केलेलं असेल, ते फोटो वाटले असतील, ते आता मी हा आरोप करतोय म्हटल्यावर ते पाठवतील. पण ज्या वेळेला कोरोना सुरुवातीला आला त्यावेळेला ते स्वतः क्वारंटाईन झालेले होते. महिनाभर ते घरातून बाहेर पडले नाहीत. त्यावेळेला वार्डातील जनता, सांगलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जो आढळला तो विजयनगरमध्ये आढळला. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शासकीय यंत्रणा या लोकांनी लावलेली नाही. ज्या वेळेला आम्हाला ते कळालं, तेथील एक सामाजिक कार्यकर्ते वगैरे 4-5 जण आम्ही अशी मिळून ती सगळे आम्ही यंत्रणा लावली. पण कुठेही हे स्टँडिंग नगरसेवक आम्हाला दिसले नाहीत. ते महिनाभर बाहेरच पडले नाहीत. ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की बाबा आता बाहेर पडायला पाहिजे, पण ते तेवढंच थोडक्यापुरतं यायचे आणि जायचे. शक्यतो करून ते बाहेर येतच नव्हते. गर्दीच्या ठिकाणी तर येतच नव्हते. गर्दी बघितली की ते गर्दीला पाठ दाखवून निघून जायचे. बाकी समस्या या 15 वर्षामध्ये ज्या मूलभूत असतात, गटर, वॉटर मीटर, ह्या समस्या ते सोडवू शकलेत का साहेब? 50 कोटीची कामं केली म्हणून त्यांनी आज एक पुस्तक काढलेलं आहे. बर. आमदारांच्या पेक्षा सुद्धा या व्यक्तीनं कामं जास्त केलेली आहेत. तर जर आमदारांच्या पेक्षा जर कामं ही जास्त केली असतील त्या लोकांनी, म्हणजे त्या नगरसेवकांनी केलेत का कामं, तर आपला वार्ड जो आहे तो शांघाई झाला असता साहेब. बर. सिंगापूर झाला असता, बँकॉक झाला असता, एवढा चांगला झाला असता. पण तसं काही आता दिसत नाही आहे. भाजपच्या या मागच्या 5 वर्षात भाजपची सत्ता होती. भाजपनी 250 कोटीचं टेंडर आणलं. ड्रेनेजची, कुपवाड ड्रेनेज योजना आणली. त्यामध्ये आज माझ्या वार्ड नंबर 8ची अशी दैनंदिन अवस्था आहे की कोणत्याही प्रकारचा रस्ता, म्हणजे कोणत्याही ठिकाणी तो रस्ता चांगला नाही. जो चांगला रस्ता होता तो सुद्धा त्या लोकांनी उकरून ठेवलेला आहे. आणि शिवाय ते जे रस्ता उकरल्यानंतर त्याला पॅचअप करण्याचं जे काम आहे तेच त्यातल्या स्टँडिंग नगरसेवकांच्या पै पाहुण्यांच्याकडे आहे. आणि त्या लोकांनी त्यातही भ्रष्टाचार केलाय असं मला दिसतंय. लोकांच्यातून मला तशा प्रतिक्रिया आहेत. आणि असं काय, मला असं वाटत नाही की फार चांगला प्रयत्न झालेला आहे. मला एक सांगा, माझ्या वार्डातून एक 100 फुटी रोड गेलेला आहे. त्या 100 फुटी रोडला बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. शिवाय कुपवाडची भाजी मंडई माझ्या प्रभागापासूनच जवळ आहे. कुपवाड माझ्या प्रभागाच्या जवळच गाव आहे छोटस. ते पण महापालिकेत आहे आणि तिथं पण म्हणजे तो पण महापालिकेचा भाग आहे. तर तिथं भाजी मंडई होती. त्या भाजी मंडई ज्या जागेवर आरक्षित होती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. मग मला सांगा, गुंटेवारीच्या प्रश्नाबाबत माझ्या वार्ड नंबर 8 मधील अष्टविनायक नगर असेल, गंगानगर असेल, या ठिकाणी जो वर्ग 2 ची जमीन आहे, तर त्या लोकांना आज अखेर त्यांचं नाव हे सातबाऱ्यावर लागलेलं नाही आहे, पहिली गोष्ट. आणि हे सातबाऱ्यावर नाव लावतो म्हणून आज गेली 15 वर्ष ते नगरसेवक म्हणून निवडून येतात. ह्या एका गोष्टीमुळे ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत की मी हा प्रश्न कायमचा मिटवतो, तुम्ही मला साथ द्या. मग जर तुम्ही 15 वर्ष तुम्ही निवडून येत आहे तर 15 वर्ष येऊन सुद्धा तुम्ही जर हे काम करत नसाल तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही की तुम्ही परत इलेक्शनला, निवडणुकीला तुम्ही लोकांच्या समोर जावं. लोकांना फसवलंय असं म्हणायचंय तुम्हाला? साहजिक आहे, हे मी नाही बोलत, हे लोक स्वतः बोलतायत. लोक येत असतील तुमच्याकडे? हो, येतात माझ्याकडे. लोकांनी स्वतःच्या प्रतिक्रिया द्यायला सुद्धा चालू केलेल्या आहेत. फक्त होतंय काय, ते स्टँडिंग नगरसेवक जे कोणी असतील, काय
त्यांच्या विरोधात पूर्ण वार्ड एक होत नाही, पण या वेळेला परिस्थिती वेगळी आहे. यावेळेला नक्कीच हा प्रभाग, पूर्ण प्रभाग एकत्र येणार आणि ही मक्तेदारी संपवणार. ह्यावेळेला म्हणताय तुम्ही की परिस्थिती वेगळी आहे आणि ही मक्तेदारी मोडीत काढणार असं तुम्ही म्हणताय. तुम्हाला विश्वास वाटतोय का तुम्ही निवडून याल? हा पहिला प्रश्न. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा की जर लोकांनी तुम्हाला संधी दिली तर येथील जो विकास काम असतील किंवा समस्या असतील हे सोडवण्यासाठी तुमच्या काय विजन असतील? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी निवडून येणार का? साहेब, जनतेनं मला साथ दिली. मागच्या वेळेला सुद्धा मी थोडक्या मतात मी पडलेलो आहे. जर मला जनतेनं जर स्वीकारलं नसतं तर मला तेवढी मतं पडलीच नव्हती. आणि मागच्या वेळेला ज्या लोकांनी मला मतदान केलं त्या लोकांचा मी नगरसेवक म्हणून मी आजपर्यंत काम करत आलेलो साहेब. त्यामुळे ती लोकही माझ्या बरोबर आहेतच. शिवाय हे 15 वर्ष नगरसेवक राहिले, 5 वर्ष 10 वर्ष जे नगरसेवक राहिले, या लोकांनी काय काम केलं हे जनतेला माहित आहे. आणि त्या लोकांच्या बाबतीत एक जनतेमध्ये एक आक्रोश आहे, तो हळूहळू बाहेर येतोय. आणि ते लोक आता माझ्याशी अप्रोच करतायत की ते लोक येऊन भेटतायत. ह्या गोष्टीमुळं समोरच्या ज्या कार्यसम्राट असतील किंवा आणि कोण असतील, ह्या सर्वांना ह्या गोष्टीला समोर जावं लागणार आहे. जनता ही त्यावेळेला आणि ह्या वेळेला, त्यावेळेलाही माझ्या बरोबर होती आणि आज देखील माझ्या बरोबर राहणार आहे. कदाचित यात भर सुद्धा जास्त पडणार आहे. हा विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे मला. आणि दुसरा प्रश्न माझा त्याला जोडून असा होता की जर संधी दिली तर भविष्यातील ह्या प्रभाग क्रमांक 8 मधील लोकांसाठी काय विजन असतील तुमच्या? साहेब, माझा जो प्रभाग आहे, कारण तुम्ही म्हणता की 15 वर्षात ह्या विद्यमान नगरसेवकांनी नुसती आता पुस्तिका छापली, कागदाव कामं केलेत किंवा काय हे ते, तर हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्ही जे बोललात त्याला मी धरून बोलते, तर काय तुमच्या विजन असतील? साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की वार्ड नंबर 8 हा विश्रामबाग आणि विजयनगर. आता तुम्ही बघितला, सांगली, मिरज, कुपवाड असं या सांगली महापालिकेचं नाव आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका ह्या तिन्ही शहरांना जोडणारा सेंटर प्लेस जो आहे तो विजयनगर आणि विश्रामबाग आहे. म्हणजे विश्रामबाग पासून कुपवाड सुद्धा तेवढ्याच किलोमीटर अंतरावर आहे, सांगली पासून पण तेवढ्याच अंतरावर आहे आणि मिरजेपासून पण तेवढ्याच अंतर आहे. विश्रामबाग हा सेंटर प्लेस आहे. सेंटर प्लेसला, विजयनगरला माननीय स्वर्गीय कदम साहेबांच्या प्रयत्नातून कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग उभारलेली आहे. त्याचबरोबर कोर्ट म्हणजे जिल्हास्तरीय कोर्ट देखील उभारलेला आहे. विश्रामबाग हा सांगली, मिरज, कुपवाडचा सेंटर प्लेस आहे. साहेब, माननीय स्वर्गीय कदम साहेब, पतंगरावजी कदम साहेब यांनी कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग तिथं उभा केली, जिल्हास्तरीय कोर्ट उभा केलं. त्याचबरोबर त्यांनी भारती विद्यापीठ आणि भारती हॉस्पिटल हे सुद्धा उभं केलं. नशिबानं हे भारती विद्यापीठ हे माझ्या 8 नंबर वार्ड 8 मध्ये आहे. आणि ते तिथं आल्यानंतर त्या प्रभागातील जागेचा रेट वाढला. त्या प्रभागातील लोक चांगल्या पद्धतीनं त्या भारती विद्यापीठमध्ये त्या लोकांना कामं मिळाली. आणि अशा परिस्थितीमध्ये तो जो सेंटर प्लेस म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा जो सेंटर प्लेस आहे विश्रामबाग, विजयनगर, ह्या जवळचा जो भाग आहे वार्ड नंबर 8, तो अशा पद्धतीने डेव्हलप करायचा माझा मानस आहे की उद्या सांगली जिल्ह्यातला कोणताही व्यक्ती तिथं आला तर म्हटलं पाहिजे की बाबा हा विजयनगरला आपल्याला जावं लागणार. तो सांगलीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून येऊ दे, पण माणूस विजयनगरला आल्याशिवाय राहणार नाही. आजची परिस्थिती अशी आहे की विजयनगरला जायचं म्हणले की त्यांच्या डोक्यावर आट्या पडतात. अरे, ते विजयनगरला कधी जायचं, कोणत्या रस्त्यानं जायचं? का? कारण असं आहे की तिथला रस्ता रुंदीकरण नाहीये आणि रस्ता रुंदीकरणासाठी काही लोकांच्या अडचणी आहेत. मग त्या प्रशासनानं दूर कराव्यात. त्या त्यांच्या काय समस्या असतील किंवा त्या रस्ता रुंदीकरणासाठी ज्या काही गोष्टी असतील तर त्या लोकांना तिथं पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ह्या लोकांच्या मध्ये ज्यांचा जो रस्ता आहे, जो त्यांचं अतिक्रमण आहे म्हणा किंवा तो रस्ता रुंदीकरण होत नाही, प्रशासन आणि त्यांच्यामध्ये एक दुवा म्हणून मला काम करायला मला चांगलं आवडेल. कारण का, तो जो रस्ता मोठा झाला तर तो तसाच रस्ता हा कुपवाडलाही देखील जातो, माधवनगरला देखील जातो आणि तासगावला देखील जातो आणि तिथून तो पुढे रस्ता विट्याला सुद्धा जातो. तर
तो डायरेक्ट बाहेरच्या जिल्ह्यातून विजयनगरला येण्यासाठी हा फार मोठा मार्ग आहे साहेब. तो मार्ग 100 फुटीचा आहे. तो 100 फुटी कॅन्सल करून 80 फुटी केला. आता आणि परत 80चं 60 करतील अशी मला भीती आहे. पण मला ते 80चं 80च ठेवावं असं मला वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करू. शिवाय विद्यानगर म्हणजे एक जो भाग असा आहे की त्या विद्यानगर भागातून विजयनगरला यायचं म्हटलं की एक रस्ता नाही आहे. मग माझा असा ह्या गोष्टीसाठी विषय आहे की रेल्वे प्रशासनाला हाताशी पकडून माननीय खासदार साहेबांच्या सोबतीनं आता जे आमचे जे अपक्ष खासदार आहेत विशालदादा पाटील यांच्या सोबतीनं रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून काही लोकांची तिथे घरे येतात पण त्या लोकांच्या कोणत्याही घराला बाधा न करता रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून महापालिकेला भाडे तत्वावर रेल्वे प्रशासनाची जागा भाड्यानं घेऊन तो रस्ता करावा असं एक माझं विजन आहे. आणि ते मी केल्याशिवाय शांत बसणार नाही साहेब. कारण की याचं उदाहरण म्हणजे रेल्वे भुयारी मार्ग हा भुयारी मार्ग करण्याच्या आधी लोकांची अशी प्रतिक्रिया होती की रेल्वेचे पोलीस आपल्यावर केसेस टाकतात, आपण ते करायला नको. या गोष्टीला आपण कुठं दाद घातली नाही किंवा आपण काय घाबरलो नाही. आपण बेधडकपणे त्या सगळ्या गोष्टी केल्या. प्रशासनाला आपण झुकवल्याशिवाय शांत बसलो नाही. मग जर त्यावेळेला जर रेल्वे प्रशासन मला साथ देत असेल तर मग ह्या गोष्टीसाठी सुद्धा रेल्वे प्रशासन मला साथ देणार. शिवाय भाजी मंडई जी रस्त्यावर भरते विजयनगरच्या ती भाजी मंडई माझा असा मानस आहे की रेल्वे ब्रिजला लागून मोकळी जागा आहे ती डेव्हलप करायची आणि त्या जागेवर ही भाजी मंडई स्थलांतरित करायचं. ती सुद्धा जागा रेल्वे प्रशासनाकडून महापालिकेला भाडे तत्वावर घ्यायची. मग जर असं केलं तर 100% विजयनगर हा सुटसुटीत भाग होईल. लोकांना येण्या जाण्यासाठी चांगली वर्दळ होईल आणि त्यामुळं त्या भागातली डेव्हलपमेंट ही चांगल्या पद्धतीने होईल. जर डेव्हलपमेंट करायची असेल तर काही बदल हे केले पाहिजेत आणि ते बदल जर केले तर 100% वार्डाची ही प्रगती होणार. आणि त्यात माझा खारीचा तर वाटा 100% आहे. नगरसेवक असो किंवा नसो मी त्या गोष्टीसाठी पूर्णपणे वेळ देतो. नगरसेवक झाल्यानंतर खारीपेक्षा हत्तीचा वाटा घ्यायला सुद्धा मला आनंदानं घ्यावंसं मला वाटते. तर आज अगदी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी मोकळ्या ढाकळ्या पद्धतीने रविदादा खराडे आपल्या स्पेशल गोष्टच्या माझा प्रभाग माझा विजन या कार्यक्रमात त्यांनी त्यांचा हितगुज साधला आणि अगदी वेळात वेळ तुम्ही काढला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे साहेब.